नमस्कार, मी बेनझीर तांबोळी. तलाकच्या संदर्भात जो आजकाल मुद्दा खूप गाजतोय त्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचं काम करत असताना मुस्लिम महिलांच्या प्रश्नांच्या संदर्भात त्यांच्याशी ज्या काही इंटरॅक्शन्स होतात त्या अनुषंगाने जो काही अभ्यास करावा लागतो त्यानुसार मी इथं तलाक म्हणजे काय आणि कशा प्रकारे तो दिला जातो, काय चूक काय बरोबर, ह्याच्यावर थोडक्यात विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तलाक हा शब्द मूळ तुर ह्या शब्दापासून आला. त्याचा अर्थ मोकळं करणं, दावणीला बांधलेलं जनावर मोकळं करणं असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. आणि तलाकची ही जी कन्सेप्ट आहे त्याच्यावर आज आपण बघितलंच असेल की बरेच जण म्हणतात कुराणमध्ये आहे, कुराणमध्ये नाही, हदीसमध्ये आहे, हदीसमध्ये नाही. मग हे नक्की काय प्रकरण आहे? तर तलाकची ही जी तरतूद आहे खलिफा उमर यांच्या काळात आलेली आहे. त्या काळी लोक व्यापार करण्यासाठी दूरदूरच्या देशात जात होती आणि मग एकदा गेले की 6 महिने 8 महिने वर्षभर काही परत येत नसत. सर्वार्थानं आपल्या काही सोयी व्हाव्यात म्हणून जिकडे जात तिकडे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करत, त्याला मुथा मॅरेज असं म्हणतात. आणि मग तात्पुरतं त्या महिलांच्या सोबत राहायचं आणि व्यापार करून व्यापार संपल्यानंतर आपल्या देशाला परत येताना ते कॉन्ट्रॅक्ट मोडून त्यांची सोय लावून मग आपल्या देशाला परत यायचं आणि आपल्या पहिल्या पत्नीबरोबर संसार करायचा. एकदा मक्केमधले काही व्यापारी सिरियाला गेले होते व्यापारासाठी आणि तिथे त्यांनी मुथा मॅरेजेस केले. येताना बिझनेस संपल्यानंतर येताना त्या सगळ्या बायका परत घेऊन आपल्यासोबत आले आणि मग यांच्या पहिल्या पत्नींना त्रास झाला किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं. आणि इस्लाममध्ये असं आहे की पहिल्या बायकोला जे प्रेम देणार तेच सेम प्रेम तुम्ही दुसऱ्या बायकोला देऊ शकत असाल तर तुम्ही मॅरेज करा, अन्यथा करू नका. मग त्यांनी त्या ज्या पहिल्या पत्नी होत्या ज्यांचा छळ होत होता किंवा ज्यांना ह्या प्रकरणामध्ये त्रास होत होता त्यांनी खलिफा उमर यांच्याकडे तक्रार केली की आम्हाला ह्या लग्नामध्ये राहायचं नाहीये, आम्हाला ह्यातून सोडवा. खलिफा उमर यांनी असा सल्ला दिला की तुम्ही खुलाची मागणी करा. मग खुला म्हणजे काय, तर पत्नी तलाकची मागणी करू शकते पण शेवटी तलाक द्यायचा की नाही हे पुरुषच ठरवणार. तर त्या महिलांचं असं म्हणणं होतं की आम्हाला तेवढा सुद्धा वेळ यांच्यासोबत थांबायचं नाहीये, ताबडतोब आमची याच्यातून सुटका करा. मग उमरने त्यांना असं सांगितलं की एका दमात 3 तलाक देऊन या महिलांची सुटका करूया. आणि त्यानुसार तो तलाक दिला गेला आणि त्या महिला मोकळ्या झाल्या. मग त्यांचा पुढचा मार्ग त्यांना मोकळा झाला की त्यांनी लग्न करावं किंवा काय. त्या काळात एक औषध म्हणून, एक ठराविक परिस्थितीच्यावर उपाय म्हणून केली गेलेली तरतूद आज औषधाच्या ऐवजी रोग होऊन बसलेली आहे. आणि ते आपण बघतोय की तलाक दिला जातो तो व्हॉट्सअपवर दिला, फेसबुकवर दिला, दारूच्या नशेत दिला, फोनवर दिला, स्वप्नात दिला, काही तर इतक्यापर्यंत गेलेले की मनातल्या मनात तलाक दिला. आणि मग असं विचारायला गेलं मुल्ला मौलवींना तर ते म्हणतात की हां हो गया आपका तलाक, आता तुम्हाला काय लढायचं असेल ते कोर्टात जाऊन लढा पण तुमचा तलाक झाला. मग ही तलाकचे प्रकार नेमके काय आहेत किंवा तलाकची ही पद्धत नक्की काय आहे? तर तलाक हसनचा कुराणात उल्लेख आहे. म्हणजे कसं की काही वेळेला एकत्र राहणं शक्यच होत नाही, प्रत्येक वेळेला आयुष्य सुसंवादी असेल असंच नाही. मग अनावश्यक परिस्थितीत एकमेकांना जखडून ठेवण्यापेक्षा तलाक व्हायला पाहिजे. मग तो कसा व्हायला पाहिजे? तर तलाक हसनमध्ये असं सांगितलंय की 1-1 महिन्याच्या अंतराने तलाक द्या. पहिल्यांदा तलाक द्या, 1 महिना मग तुम्ही काउन्सिलर असेल, आर्बिट्रेशन असेल, तुमची मध्यस्थी माणसं मध्ये घाला आणि एकमेकांना समजून घेण्याचा, काही परिस्थिती सुधारते का याचा प्रयत्न करा. त्या काळात सर्वार्थाने तुम्ही एकमेकांपासून दूर राहिलं पाहिजे जरी एका घरात राहत असले तरी. असं असल्यानंतर पुन्हा दुसऱ्या महिन्यात दुसरा तलाक, तिसऱ्या महिन्यात तिसरा तलाक, मग तो तलाक व्हॅलिड होतो तलाक हसनच्या पद्धतीनुसार. मग 3 महिने इद्दतची मुदत संपल्यानंतर ती महिला पूर्णतः मोकळी होते. ही पद्धत आज अवलंबली जात नाही. आज तलाक बिद्दत केला जातो. म्हणजे एका दमात एका वेळेला एकतर्फी ती महिला लग्न करताना तिची अनुमती आवश्यक असते पण तलाक देताना तिला सांगण्याची सुद्धा तसदी घेतली जात नाही. कुठूनही कसाही तलाक तिला पाठवला जातो. म्हणजे अमेरिकेत आहे आणि व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवलं की तलाक होतो किंवा हैदराबादच्या काही मुलींना त्या अशा मुलांनी तलाक पाठवला होता. अशा पद्धतीने तिची कोणतीही अनुमती घेतली जात नाही, तिला कल्पना दिली जात नाही. एका वेळेला 3 वेळेला तलाक 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 उच्चारला आणि दुसऱ्या सेकंदाला ती महिला रस्त्यावर येते. ह्याला म्हणतात तलाक बिद्दत. दुसरा एक प्रकार आहे खुला, तलाक खुला म्हणतात. खुलामध्ये असं मुल्ला मौलवी हे सांगतात, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य हे सांगतात की महिलांनाही समान अधिकार दिलेले आहेत, त्यांनाही तलाक मागता येतो. तलाकची मागणी ती महिला करू शकते पण तलाक द्यायचा की नाही हे सर्वस्वी पुन्हा पुरुषावर अवलंबून असतं. आणि जेव्हा ती खुलाची मागणी करते तेव्हा तिला तिचे सगळे राईट सोडावे लागतात. आणि शेवटी द्यायचा की नाही हे पुरुषावर अवलंबून असल्यामुळे जरी तिने मागणी केली तरी तो तिला मिळतोच असं नाही. ह्या तलाकच्या ह्या खुला, तलाक बिद्दत, तलाक हसन ह्या सगळ्या गोष्टींना लागूनच हलाला, निकाह हलालाची एक पद्धत आहे. म्हणजे तलाक झालेला महिला आहे, तलाक झालेला पुरुष आहे आणि त्याला जर नंतर उपरती झाली
की मी रागाने तलाक दिला, मी चेष्टेत तलाक दिला किंवा माझं चुकलं आणि आता मला माझ्या पहिल्या बायकोबरोबर राहायचंय, तर मग काय करायचं, तर हलाला करायचा. म्हणजे काय की त्या स्त्रीनी दुसऱ्या पुरुषाशी निकाह करायचा, त्याच्यासोबत एक रात्र काढायची, त्या माणसानी मग तिला तलाक द्यायला पाहिजे. मग तो तलाक हसन असेल किंवा तलाक बिद्दत असेल, जे काही असेल ते, त्यानुसार तिची इद्दतची 3 महिन्याची तो 3 महिन्याचा कालावधी पूर्ण व्हायला पाहिजे आणि मग ती पूर्णतः मोकळी होणार आणि मग ह्या पहिल्या नवऱ्याशी ती लग्न करू शकणार. जेव्हा असं म्हटलं जातं की अल्लाह को सबसे नापसंद चीज तलाक है, मग ही तलाकची जी पद्धत आहे ती मुस्लिम पुरुषांना आणि ह्या ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सगळे जे काही प्रतिनिधी आहेत किंवा ते जे बोर्ड आहेत ते त्याची एवढी पाठराखण का करतात, की मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची जी भूमिका आहे ती या बाबतीत दुटप्पीपणाची आहे. पुरुषप्रधान किंवा पुरुषांना पाठीशी घालणारी अशी ही भूमिका आहे. एका तलाकच्या केसमध्ये, ही जी व्हॉट्सअपवरून तलाक पाठवला त्या केसमध्ये त्यांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की राईट्स ऑफ मुस्लिम मॅन कॅनॉट बी क्वेश्चन इन एनी कोर्ट ऑफ लॉ. मुस्लिम पुरुषाच्या राईट्सची तुम्हाला पडलेली आहे आणि मग मुस्लिम स्त्रीच्या राईट्सचं काय, तिच्या मानवी अधिकाराचं, तिच्या मूलभूत अधिकारांचं काय. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड असं म्हणतं की आम्ही मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करतो. मग तुम्ही काय फक्त मुस्लिम पुरुषांचं प्रतिनिधित्व करता, मुस्लिम स्त्रियांचं काय, त्यांच्या बाबतीत काय. किंवा ही जी दुटप्पीपणाची भूमिका मला आणखीन एका बाबतीत मांडता येईल. शरीयत लॉ प्रमाणे हा तलाक झाला किंवा शरीयत ऍक्ट प्रमाणे झाला, इस्लामच्या तरतुदीनुसार तलाक झाला म्हणून ते महिलांना बाजूला काढून देतात. चोरी केली तर हात तोडायची शिक्षा किंवा कोणाकडे वाईट नजरेनं बघितलं तर डोळे फोडायची शिक्षा, ती का नाही लागू करत. तर अशा वेळेस यांना भारतीय संविधान किंवा कायदा आठवतो, कारण मग त्यावेळेस सांगतात आम्ही भारतात राहतो, मग भारताचा कायदा आम्हाला लागू आहे. मग ह्या महिला काय भारताच्या बाहेर राहतात, त्यावेळेस कसा त्यांना इस्लामी कायदा आठवतो, त्यावेळेस ते नेमके बरोबर पर्सनल लॉकडे जातात किंवा शरीयत ऍक्टकडे जातात. ही जी दुटप्पीपणाची भूमिका आहे ती बंद करायला पाहिजे बेसिकली. दुसरं एक असं सांगता येईल की हा जो शरीयत ऍक्ट आहे की जो अपरिवर्तनीय आहे, तो दैवी आहे वगैरे जी काही आर्ग्युमेंट्स केली जातात, हा 1937 साली ब्रिटिशांच्या काळात तयार केलेला आहे. शरीयत लॉ जो आहे, इस्लामिक लॉ, त्याच्यामधला बराचसा भाग 70% भाग काढून टाकून थोड्या गोष्टी त्याच्यात ठेवलेल्या आहेत आणि तो ब्रिटिशांच्या काळात केलेला आहे. शरीयत ऍक्ट म्हटलेला आहे, वरून आला असता, दैवी असता तर तो ऍक्ट वगैरे काही त्याच्यात म्हटलं गेलं नसतं. हा शरीयत ऍक्ट आहे तर तो बदलता येऊ शकतो. मग का आपण बदलत नाही, ह्याची कारणं आहेत. कारण जसं की समान नागरी कायद्याची मागणी होते त्यानुसार अनुषंगाने मी पुढे बोलेलच, पण काही इस्लामिक देशांमध्ये अशा ज्या तरतुदी आहेत, कालबाह्य ठरलेल्या अनिष्ट रूढी प्रथा परंपरा आहेत, त्या बदललेल्या आहेत. इराण असेल, येमेन असेल, जॉर्डन, मोरोक्को, इंडोनेशिया, पाकिस्तान, इथं ह्या देशात सुद्धा त्रिवार तलाकला किंवा एका दमात एकतर्फी तलाक जो दिला जातो त्याला बंदी घातलेली आहे. तलाक हा कोर्टातूनच व्हायला पाहिजे किंवा त्याला अर्ज करावा लागतो, त्या पत्नीची संमती लागते किंवा दुसरं लग्न करायचं असेल तरी सुद्धा पत्नीची संमती लागते. अशा जर दुरुस्ती इस्लामिक कायद्यात इस्लामिक देशामध्ये केल्या गेल्या आणि त्यांचा इस्लाम जर खतरे आला नाही तर इथंच कसा भारतात इस्लाम नेमका खतऱ्यात येतो. किंवा हा जो कांगावा केला जातो, हा जो हकाटा केला जातो, तो मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून केला जातो आणि सांगताना असं सांगितलं जातं की आम्ही सर्व मुस्लिमांचे प्रतिनिधी आहोत. आज असं सांगतात की तलाकचा हा जो प्रश्न चाललाय, कोर्टामध्ये त्याची सुनावणी चालली आहे, देशामधून त्याच्यावर बरेचसे चर्चा गदारोळ चालू आहे. त्याच्यामध्ये ते असं सांगतात की तलाक आम्हाला मान्य आहे किंवा त्रिवार तलाकची पद्धत बदलू नका, इस्लाममध्ये कोणताही बदल करू नका, याच्यासाठी आमच्याकडे 5 करोड महिलांचं समर्थन आहे. त्या महिलांचं समर्थन कसं घेतलं गेलं, त्यांच्या डोक्यावर तलाकची टांगती तलवार ठेवूनच त्यांच्या नवऱ्याने त्यांच्या सह्या घेतलेल्या आहेत. हे कोण तपासणार. किंवा त्यांना खोटं सांगितलं जातं किंवा त्यांना धमकावलं जातं की तुमचं आज तलाक बंद झाला, मग उद्या तुमचा बुरखा बंद होईल, परवा नमाज पडायला बंदी येईल, तुम्हाला मटण खाता येणार नाही, तुम्हाला लग्नात फेरे घालावे लागतील. अशा पद्धतीनं आर्ग्युमेंट्स करून त्या महिलांचे जबरदस्तीने घरातल्या लहान मुलांपासून सगळ्यांच्या सह्या घेतल्या जातात आणि सांगितलं जातं की आम्हाला 5 करोड महिलांचं समर्थन मान्य आहे. कुठल्याही महिलेला एका मिनिटात जर ती रस्त्यावर येणार असेल तर ती हे मान्य करणार नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा सारासार विचार होणं गरजेचं आहे. 1966 मध्ये हमीद दलवाईंनी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांनी जेव्हा 7 तलाक पीडित महिलांचा मोर्चा काढला आणि त्यावेळेस त्यांनी हा तलाकची ही पद्धत बंद व्हावी आणि समान नागरी कायदा लागू व्हावा ही मागणी केली. आज 51 वर्ष होऊन गेलीत ह्या घटनेला. तोच झगडा, तीच स्थिती, आजही त्याच मागण्या कराव्या लागतात आणि महिला आजही त्या स्थितीला तोंड देत आहेत. समान नागरी कायद्याचा विषय काढला की दोन्ही बाजूनी राजकारण केलं जातं. धर्मवादी, राजकारणी हे सगळे लोक ह्या समान नागरी कायद्याच्या मुद्द्याचा वापर करून घेतात आणि त्याचा इश्यू करून तो सुटू तर देतच नाहीत मुद्दा, पण वातावरण तापवत ठेवतात.
समान नागरी कायदा लागू करायचा असेल तर काय करावं लागेल, त्याचं किमान प्रारूप तरी दाखवा आधी, काय करावं काय नाही याच्यावर बसून चर्चा तरी व्हायला पाहिजे. पण असं काही केलं जात नाही. लागू करावा म्हणणारे काही जण आणि लागू करू नका म्हणणारे काही जण, आणि मग त्याच्यात हा तलाकचा मुद्दा घेतला जातो. भारतामध्ये 70% जास्त कायदे समान आहेत सगळ्यांना, फक्त जे कौटुंबिक कायदे आहेत त्याच्यामध्ये बदल आहे. मग भारतीय इंडियन क्रिमिनल लॉ असेल किंवा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट असेल, हे सगळ्यांना समान आहेत. त्याच धर्तीवर भारतीय कौटुंबिक कायदा, इंडियन फॅमिली लॉ असं जेव्हा येईल आणि ते इथं लागू होईल, तेव्हा हे तलाकसारख्या प्रश्नांना काही अंशी आळा बसू शकेल. किंवा आपण असं म्हणू शकतो 1954चा जो स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे त्याखाली मुस्लिमांनी जर लग्न केली तर मात्र ह्या तलाकच्या गोष्टीला थोडा आळा बसू शकेल. आज असं म्हटलं जाते की हा श्रद्धेचा विषय आहे. कोणत्याही स्त्रीची बर्बादी हा कुठल्याही स्त्रीच्या किंवा कुठल्याही पुरुषाच्या, मुस्लिम स्त्री किंवा पुरुषाच्या श्रद्धेचा विषय कसा असू शकेल. तो श्रद्धेचा विषय असं थोपवलं जात आहे. तो बेसिक मानवी अधिकारांचा विषय आहे, मूलभूत अधिकारांचा विषय आहे. त्याच्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे की तलाक देताना तो धर्म आणतात त्याच्यामध्ये तलाकच्या विषयावर, किंवा राजकारण आणतात. ह्या धर्माचं दळण दळायचं बंद करून, राजकारण करायचं बंद करून, ह्याच्यामध्ये मानवी अधिकार आणि मूलभूत अधिकारांच्या परिप्रेक्ष्यातून हा जर प्रश्न सोडवला गेला किंवा ह्या प्रश्नाकडे पाहिलं गेलं तर मुस्लिम महिलांच्या डोक्यावरची ही टांगती तलवार उतरू शकते खाली. पण तो फक्त मुस्लिम महिलांचा प्रश्न आहे असं नाही, तर तो महिलांचा प्रश्न आहे, महिलांच्या मूलभूत अधिकाराचा प्रश्न आहे. ह्या पद्धतीनं त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे, तरच तो प्रश्न सुटण्यास काही अंशी मदत होऊ शकेल. धन्यवाद.